आजची मुंबई वेगवान आहे, पण 60च्या दशकात ही मुंबई एक वेगळ्याच अवस्थेतून जात होती. पदवी हातात असूनही मराठी तरुण नोकरीसाठी वणवण फिरत होता. मंत्रालयापासून तर खासगी कंपन्यांपर्यंत दाक्षिणात्य लोकांचं वर्चस्व होतं. अर्थात तमिळ, तेलुगू, आंध्र प्रदेश या लोकांचं वर्चस्व होतं. अशाच अवस्थेतून एक घोषणा समोर आली आणि ती सर्वीकडे प्रसिद्ध झाली. ती म्हणजे उठाव लुंगी आणि बजाव पुंगी. ह्या घोषणेने संपूर्ण महाराष्ट्रात आणि दाक्षिणात्य लोकांमध्ये एकच चर्चा रंगू लागली. ती म्हणजे ही केवळ घोषणा नाही, तर ही मराठी माणसांच्या अस्तित्वाचा हा पहिला हुंकार होता. आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत शिवसेनेची स्थापना आणि या वादळी आंदोलनाचा संपूर्ण इतिहास. 1960 मध्ये संयुक्त महाराष्ट्र झाला, पण मुंबई सारख्या शहरात मराठी माणूस हा उपराच होता. बँक, टपाल खाते, रेल्वे आणि खासगी कंपन्यांमध्ये देखील दाक्षिणात्य लोकांचेच वर्चस्व होते. नोकरीत प्रथम मद्रासी अधिकारी आपल्याच माणसाला झुकते माप देत असे, अर्थात त्यांना प्रथम प्राधान्य देत असे. हे अन्यायकारक चित्र व्यंगचित्रकार बाळ ठाकरे यांनी जवळून पाहिले होते. त्यांनी त्यांच्या मार्मिक या साप्ताहिक अंकातून वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आणि थंड बसा या मथळ्याखाली नोकर भरतीच्या याद्या छापायला सुरुवात केली. या गोष्टीने मराठी तरुणांच्या तळपायाची आग ही मस्तकात गेली. मराठी माणसाच्या संतापाला दिशा देण्यासाठी गरज होती ती एका संघटनेची. त्याच पार्श्वभूमीवरती 19 जून 1966 रोजी शिवसेना नावाच्या संघटनेचा जन्म झाला. बाळ ठाकरे यांनी ठणकावून सांगितले की हा महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे आणि त्यावर पहिला हक्क देखील मराठी माणसांचाच आहे. याच काळात उठाव लुंगी बजाव पुंगी हा नारा देखील बहुचर्चित आला आणि बहुप्रसिद्ध झाला. लुंगी हे दाक्षिणात्य लोकांचे, लुंगी हे दाक्षिणात्य संस्कृतीचे प्रतीक मानून त्यांच्या वाढत्या वर्चस्वाला आव्हान करण्यात आले आणि हे आव्हान देण्यासाठी ही घोषणा करण्यात आली होती. शिवसेनेचे हे आंदोलन अतिशय आक्रमक होते. दक्षिण भारतीयांच्या मालकीच्या उडुपी हॉटेलवर आणि दक्षिण लोकांच्या वस्तींमध्ये शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात आंदोलने केली. आधी आमचा विचार करा आणि मग इतरांचाही, ही भूमिका ठाम होती. या आंदोलनामुळे मुंबईमध्ये एक प्रचंड भीतीचे आणि उत्साहाचे संमिश्र वातावरण होते. मराठी माणसाला पहिल्यांदाच वाटले की आपल्यासाठी कोणीतरी हक्काने उभा ठाकला आहे. या आंदोलनातून 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे सूत्र शिवसेनेचे जमायला सुरुवात झाली. या आंदोलनामुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतात शिवसेनेला प्रचंड लोकप्रियता मिळाली. 1968च्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला मोठे यश प्राप्त झाले होते आणि पाहता पाहता मुंबईच्या राजकारणाचे केंद्र हे बदलले होते. पण पुढे काळ बदलला आणि काळासोबत शिवसेनेची भूमिकाही विस्तारली. दाक्षिणात्य विरोध मागे पडून आणि त्यानंतर परप्रांतीय आणि त्यानंतर हिंदुत्व हे मुद्दे समोर आले. पण शिवसेनेच्या ताकदीचा पाया याच लुंगी उठाव आंदोलनाने मजबूत झाला होता. इतिहासाच्या नजरेतून बघताना हे आंदोलन वादग्रस्त वाटू शकते, पण त्यावेळेच्या मराठी तरुणांच्या नोकरीचा आणि अस्तित्वाचा तो प्रश्न होता. उठाव लुंगी बजाव पुंगी या आंदोलनाने मुंबईच्या राजकारणाची दिशा कायमची बदलली. तुम्हाला या आंदोलनाबद्दल काय वाटते ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच ऐतिहासिक माहितीसाठी आणि डेली अपडेट्स व ब्रेकिंग न्यूज साठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त शेअर करा.